नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करीतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या समोर आज घेऊन आलेलो आहोत डीसी मोटरचा पार्ट 1. याच्या अगोदर आपले जे 26 लेक्चर झालेले आहे आणि ते 4 डीसी जनरेटरचे असे टोटल 30 लेक्चर झालेले आहे. ते जर 30 लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते प्लेलिस्ट वरती जाऊन एकदा नक्की बघून घ्यायचे. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको महापारेषण म्हणजेच तिथे 1868 वॅकन्सी येणार आहे. त्यानंतर तुमच्या MIDCची रिक्रुटमेंट आली आहे. त्यानंतर तुमची जिल्हा परिषदची सुद्धा भरती आलेली आहे. तर त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास 31 आहे. तर याच्या अगोदरचे 30 क्लास झालेले आहे. जर ते तुम्ही 30 क्लास बघितले नसेल तर तुम्ही अगोदर 30 क्लास जाऊन बघून घ्या. त्यामध्ये आपण टॉप 25 असे करू आपण लगभग जवळपास टॉप भरपूरसे क्वेश्चन्स आपण ना त्यामध्ये कव्हर केलेले आहे आणि जे महत्त्वाचे सेशन्स असतात ते सेशन्स आपण ना घेतलेले आहेत. त्यामध्ये तुमचं इंडक्टर, कॅपॅसिटर, बेसिक इलेक्ट्रिकल, तुमचं ट्रान्सफॉर्मर, तुमचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असे महत्त्वाचे चॅप्टरचे MCQ झालेले आहेत. तर ते एकदा तुम्ही जाऊन बघून घ्या. तर बघा मित्रांनो, DC मोटरचा पार्ट 1 आहे. टॉप 25 क्वेश्चन्स आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन, कारण इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या दोन्ही ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास मोस्ट युजफुल आहे. बघा, तर कारण महावितरण असो वा महाजनको असो यामध्ये वायरमन इलिजिबल असतेच आणि त्याची सुद्धा रिक्रुटमेंट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ITIचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांनी हा क्लास मात्र नक्की बघायचा. तर महापारेषण भरती 2023, MIDC भरती 2023 आणि जिल्हा परिषद भरती 2023, कारण अभी नहीं तो कभी नहीं. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. चला आपण सुरू करूया. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी मोटिवेशनल थॉट आणलेला आहे, सुविचार आणला आहे. याच्यामुळे तुमच्यामध्ये एनर्जी आणि तुमचा अभ्यास सातत्यानं सुरू राहणार आहे. तर बघा काय लिहिलेलं आहे. तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाचे दिवस, तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाचे दिवस. पहिला म्हणजे तुमचा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना मित्रांनो, तो दिवस म्हणजे पहिला दिवस, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला. आणि दुसरा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला त्याचे कारण कळेल आणि ते कारण तुम्हाला आत्तापासूनच म्हणजे आत्ताच्या या क्षणापासूनच तुम्हाला ते कारण शोधायचे आहे की माझा जन्म का बरं झाला आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाचे दिवस, पहिला म्हणजे तुमचा जन्म झाला आणि दुसरा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला त्याचे कारण कळेल. आणि कारण केव्हा कळेल? तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करून एक सरकारी नोकरी घ्या आणि सरकारी नोकरी घेतल्याच्या नंतर आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होईल. आईवडिलांना असं वाटेल की नाही, माझा मुलगा हा एक गव्हर्नमेंट सर्वंट झालेला आहे. आणि तेव्हा तुम्हाला त्या दिवशी कारण कळेल की नाही, माझा जन्म कशासाठी झाला आहे. त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर ते हास्य बघण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि तेच कारण कळण्यासाठी तुम्हाला सातत्यानं अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, हा मोटिवेशनल थॉट होता. तुम्ही प्रत्येकाने अंमलात आणायचा आहे आणि कंटिन्युअसली स्टडी करत राहायचं आहे. चला सुरू करूया आपण. पहिला प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण टॉप 20 क्वेश्चन्स आहे. क्वालिटीवाले क्वेश्चन्स घेतलेले आहे. क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे, परंतु प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो आणि व्हिडिओ मोठा होईल तर तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या. बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय. व्हिच पार्ट विल शुअरली टेल दॅट गिवन मोटर इज DC मोटर अँड नॉट ए AC टाईप. प्रश्न समजला असेल तुम्हाला. काय म्हणत आहे, खालीलपैकी असा कोणता पार्ट आहे तो तुम्हाला शुअरली सांगतो की हे दिलेली जी मोटर आहे ती DC मोटर आहे, ती AC मोटर नाही आहे. खालीलपैकी कोणता पार्ट सांगतो. ऑप्शन ए बघा वाइंडिंग सांगते, ऑप्शन बी बघा शाफ्ट सांगते, ऑप्शन सी बघा कम्युटेटर सांगते, ऑप्शन डी बघा स्टेटर सांगते. तर खालीलपैकी असा कोणता भाग आहे की तो सांगते की ते DC मोटर आहे, ती AC प्रकारची मोटर नाही आहे. तर खालीलपैकी कोणता भाग सांगतो. कम्युटेटर सांगतो. काय सांगतो. कम्युटेटर. कारण DC मोटरमध्येच काय असते, कम्युटेटर असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मोटर डिटरमाइन बाय. म्हणजे DC मोटरची जी डायरेक्शन आहे तुम्हाला ती डिटरमाइन करायची असेल, म्हणजे डायरेक्शन तुम्हाला फाइंड करायची असेल, तुम्ही खालीलपैकी कोणत्या लॉने फाइंड कराल. ऑप्शन ए बघा फॅराडेज लॉने, ऑप्शन बी बघा लेंजेस लॉने, ऑप्शन सी बघा कुलम्स लॉने, ऑप्शन डी बघा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने. तर तुम्हाला DC मोटरची डायरेक्शन ही रोटेशन
डीसी मोटरच्या डायरेक्शनची रोटेशन जर डिटरमाइन करायची असेल तर मी तर तुम्ही डीसी मोटरमध्ये एक रूल ऐकला असेल, थेरी ज्यांनी वाचलेलं असेल, डीसी मोटरमध्ये रूल लागतो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. कोणता? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आणि डीसी जनरेटरमध्ये राईट हँड रूल लागतो. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तर डायरेक्शन ऑफ रोटेशन जर तुम्हाला डिटरमाइन करायचे असेल तुम्ही कशाने कराल? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने कराल. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये 3 बोटं तुम्हाला माहितीच आहे. एक असतो थंब, ओके, आणि एक असते 4 फिंगर आणि एक असते मिडल फिंगर. थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ रोटेशन म्हणजे मोशन ऑफ द कंडक्टर. 4 फिंगर काय दाखवतो? मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय दाखवते? करंट. डीसी मोटरमधून वाहणारा करंट कोण दाखवते? म्हणजे करंटची दिशा दाखवते मिडल फिंगर. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द करंट ड्रॉन बाय द आर्मेचर ऑफ डीसी मोटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. महत्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय म्हणते मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतोय. जो डीसी मोटरमध्ये आर्मेचरमध्ये जो करंट जो ड्रॉ होतो म्हणजे जो करंट वाहतो तो कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. प्रश्न समजला असेल तुम्हाला. डीसी मोटरमध्ये जो करंट वाहतो आर्मेचर कडून वाहणारा करंट म्हणजे आई आहे. आर्मेचरचा जो करंट असतो आई आहे हा कोणाच्या प्रोपोर्शनल असतो? ऑप्शन ए बघा टॉर्कच्या, ऑप्शन बी बघा स्पीडच्या, ऑप्शन सी बघा द व्होल्टेज अक्रॉस द टर्मिनलच्या, ऑप्शन डी कॅन नॉट बी डिटरमाइन म्हणजे आपण माहिती करू शकत नाही म्हणजे किंवा फाइंड करू शकत नाही. तर एक टॉर्कचा फॉर्म्युला असतो तुम्हाला माहित. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय इंटू आय ए. म्हणजे हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए. तर टॉर्क हा कोणाच्या प्रोपोर्शनल असतो? फ्लक्सच्या आणि आर्मेचर करंटच्या प्रोपोर्शनल असतो म्हणजेच समप्रमाणात असतो. म्हणून टॉर्क विल बी युअर राईट आन्सर. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. In DC machine, the residual magnetism is present. The order of residual magnetism is. प्रश्नामध्ये काय म्हणते मी तुम्हाला समजून सांगतो की डीसी मशीन मध्ये आपल्याला मोटर स्टार्ट करायला एक रेसिड्युअल मॅग्नेटिझम असते. रेसिड्युअल स्टार्टिंगसाठी आणि ते रेसिड्युअल मॅग्नेटिझम प्रेझेंट असते म्हणजे थोडंसं शिल्लकचं चुंबकत्व त्यामध्ये तयार असते. तर जे ऑलरेडी असते त्यामध्ये मशीन स्टार्ट करण्याच्या अगोदर तर ते किती ते रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्लकचं मॅग्नेटिझम हे किती % असते? ऑप्शन ए बघा 2 ते 3%, ऑप्शन बी बघा 10 ते 15%, ऑप्शन सी बघा 20 ते 25%, ऑप्शन डी बघा 50 ते 75%. तर डीसी मशीन मध्ये जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम प्रेझेंट असते तर ते किती असते मित्रांनो? 2 ते 3% असते. किती असते? 2 ते 3% असते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे. रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्लक एकदम शिल्लक म्हणजे एकदम छोटस त्याला काय म्हणतात? रेसिड्युअल. तर जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम असते एकदम शिल्लक व मॅग्नेटिझमला काय म्हणतो मराठीमध्ये? काय म्हणतो? मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझमला काय म्हटलं जाते मराठीमध्ये? तर बघा मॅग्नेटिझम म्हणजेच चुंबकत्व. तर शिल्लकत्व चुंबकत्व ज्यामध्ये असते त्याला म्हटलं जाते रेसिड्युअल मॅग्नेट आणि ते किती असते? 2 ते 3% असते. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट विल हॅपन इफ द बॅक EMF ऑफ अ डीसी मोटर व्हॅनिश सडनली. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. काय होईल जर डीसी मोटरचा जो बॅक EMF असतो तो पूर्णपणे व्हॅनिश म्हणजे पूर्णपणे नष्ट झाला तर? सडनली म्हणजे क्षणातच पूर्णपणे नष्ट झाला तर बॅक EMF EB इज इक्वल टू काय असते डीसी मोटरमध्ये तुम्हाला माहीतच असेल. कारण मी याचा आन्सर आता नाही सांगणार कारण समोर क्वेश्चन्स आहे. तर स्टार्टिंगला जेव्हा मोटर स्टार्ट होते तेव्हा बॅक EMF तयार होतो. तो बॅक EMF जर मोटरमध्ये तयार झाला आणि तो तयार झाल्याच्या नंतरच तो एकदम फास्ट सडनली म्हणजे एकदम फास्ट तो ताबडतोब काय झाला? नष्ट झाला तर काय होईल? तर डीसी मोटरमध्ये काय होईल? ऑप्शन ए बघा द मोटर विल स्टॉप. मोटर थांबून जाईल. ऑप्शन बी बघा द मोटर विल कंटिन्युटी रन म्हणजे मोटर कंटिन्युअसली चालत राहील. ऑप्शन सी बघा द आर्मेचर मे बी बर्न. आर्मेचर बर्न होऊ शकते. ऑप्शन डी बघा द मोटर विल रन नॉइझी. मोटर चालेल पण तुम्हाला नॉइझी सारखा आवाज येईल म्हणजे मोटर काय करेल? व्हायब्रेट करेल. तर काय होईल मित्रांनो? जर तुमचा बॅक EMF हा सडनली नष्ट झाला तर काय होईल? तुमचा आर्मेचर बर्न होऊ शकते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. द आर्मेचर मे बी बर्न म्हणजे आर्मेचर जळू शकते. सो सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट विल हॅपन विथ द इन्क्रीज
इन स्पीड ऑफ ए डीसी मोटर. प्रश्न तुम्हाला समजला असेल. काय होईल जर डीसी मोटरची स्पीड वाढेल तेव्हा काय होईल? ऑप्शन ए बघा, बॅक ईएमएफ वाढेल पण लाईन करंट कमी होईल. ऑप्शन बी बघा, बॅक ईएमएफ कमी होईल आणि लाईन करंट वाढेल. ऑप्शन सी बघा, बोथ बॅक ईएमएफ आणि लाईन करंट दोन्ही वाढेल. ऑप्शन डी बघा, बोथ बॅक ईएमएफ आणि लाईन करंट दोन्ही कमी होईल. तर प्रश्न तुम्हाला समजला असेल आणि चारही ऑप्शन मी तुम्हाला मराठी समजून सांगितले. काय होईल, काय स्पीड वाढल्यानं, तर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ईबी. ईबी म्हणजे बॅक ईएमएफ डिवायडेड बाय फाय. हा फॉर्म्युला असतो. एन काय असते तुमची स्पीड, ईबी काय असते बॅक ईएमएफ आणि फ्लक्स काय असते, फाय काय असते तुमचा फ्लक्स. ह्या तिन्ही गोष्टी समजल्या असेल तुम्हाला, नोट डाऊन करून ठेवा. आताच हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ईबी म्हणजे बॅक ईएमएफ डिवायडेड बाय फाय. फाय म्हणजेच फ्लक्स. आता काय वाढली मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, स्पीड वाढलेली आहे म्हणजे स्पीड वाढली म्हणजे बॅक ईएमएफ वाढेल. स्पीड वाढली तर बॅक ईएमएफ वाढेल ना, कारण प्रोपोर्शनल. पण काय होईल, फ्लक्स कमी होईल. मग फ्लक्स कमी झाला तर फ्लक्स कुठून येतो, करंट पासून. ओके, फ्लक्स कुठून येतो, करंट पासून. मग फ्लक्स कमी तर काय होईल, करंट कमी होईल. आय कमी होईल. म्हणजे स्पीड वाढली तर ईबी वाढेल आणि करंट कमी होईल. आता ऑप्शन बघूया आपण कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. बॅक ईएमएफ इनक्रीज बट लाईन करंट फॉल्स, म्हणजे लाईन करंट कमी होईल आणि बॅक ईएमएफ वाढेल. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग केस वी विल गेट मॅक्झिमम पॉवर. म्हणजे खालीलपैकी कोणत्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम पॉवर मिळेल. तर मॅक्झिमम पॉवर मिळण्याची एक कंडिशन असते. मी तुम्हाला ती डीसी जनरेटरमध्येही सांगितली आहे आणि डीसी मोटर, कारण की डीसी मशीनमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर एक कंडिशन असते कोणती, V इज इक्वल टू सॉरी EB इज इक्वल टू V/2. EB इज इक्वल टू V/2 म्हणजे EB हा सप्लाय व्होल्टेज हे नेहमी हाफ असते EBच्या. ओके, तर EB इज इक्वल टू V/2 ही कशी असते, काय कंडिशन असते, मॅक्झिमम पॉवरची कंडिशन असते. ऑप्शन बघू. ऑप्शन ए बघा, EB इज इक्वल टू 2 इंटू सप्लाय व्होल्टेज, नाही. ऑप्शन बी बघा, EB इज इक्वल टू सप्लाय व्होल्टेज, नाही. ऑप्शन सी बघा, सप्लाय व्होल्टेज इज इक्वल टू 2 इंटू EB. ऑप्शन डी बघा, सप्लाय व्होल्टेज इज इक्वल टू 4 इंटू EB. तर आपल्याला हा इथं ऑप्शन बघा, सी हा व्होल्टेज दिलाय. मग हा इथे दोन कशात आहे, भागाकारात. इकडे गेल्यावर कशात होईल, गुणाकारात. म्हणजे V इज इक्वल टू, मग काय सेंटेन्स कसं बनेल, V इज इक्वल टू EB गुणिला 2. समजलं असेल तुम्हाला. तर ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. मी तुम्हाला मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवला आहे की 2 इकडे खाली इकडे कशात होते, भागाकारात, आणि इकडे गेल्यात कशात जाईल, ते गुणाकारात जाणार आहे. म्हणून V इज इक्वल टू EB इंटू 2. फॉर्म्युला कधी पण लक्षात ठेवायचा, EB इज इक्वल टू V/2 ही असते मॅक्झिमम पॉवरची कंडिशन. कशी कंडिशन, मॅक्झिमम पॉवरची कंडिशन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following motor is used where high starting torque and wide speed range control is required? सिंपल प्रश्न आहे, घाबरायचं नाही. मोठा दिसते परंतु सिंपल आहे. मी तुम्हाला मराठी समजून सांगतो. खालीलपैकी मोटरमध्ये अशी कोणती मेथड यूज केली जाते त्याच्यामुळे स्टार्टिंग टॉर्क हाय असतो त्या मेथडचा आणि तुम्हाला काय होते, वाईड स्पीड रेंज कंट्रोल, म्हणजे तुम्हाला स्पीड काय करता येते, कमी जास्त प्रमाणात सुद्धा करता येते आणि हाय स्टार्टिंग टॉर्क सुद्धा असतो. अशी खालीलपैकी कोणती स्पीड कंट्रोल मेथड आहे, अशी कोणत्या मोटरला आपल्याला करता येते, अशा कोणत्या मोटरला करता येते. विच ऑफ द फॉलोइंग मोटर, अशी कोणती मोटर आहे त्याचा हाय स्टार्टिंग टॉर्क असतो, तुम्हाला स्पीड सुद्धा कमी जास्त करता येते. तर ऑप्शन ए बघा, खाली दिलेल्या पूर्णच्या पूर्ण मोटर. ऑप्शन बी बघा, इंडक्शन मोटर. ऑप्शन सी बघा, सिंक्रोनस मोटर. ऑप्शन डी बघा, डीसी मोटर. तर मित्रांनो, इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर ह्या कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे, याची स्पीड कमी जास्त करता येत नाही. परंतु डीसी मोटर अशीच मोटर आहे की त्यामध्ये स्पीड कमी जास्त करता येते विथ द हेल्प ऑफ आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड, फील्ड फ्लक्स कंट्रोल मेथड, टॅपिंग मेथड, फील्ड डायव्हर्टर मेथड. अशा काही मेथड्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येते मित्रांनो, तुम्हाला स्पीड कमी जास्त करता येते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर याचा आन्सर काय आहे मित्रांनो, ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल ऑफ डीसी मोटर विल प्रोव्हाइड. सिंपल प्रश्न आहे आणि असाच प्रकारचा प्रश्न आपण डीसी जनरेटरमध्ये सुद्धा घेतलेला आहे. प्रश्न काय म्हणतो, द आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल ऑफ डीसी मोटर विल प्रोव्हाइड. आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे, ही कोणती मेथड आहे, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. आणि ही जी कंट्रोल मेथड आहे ही
स्पीड कंट्रोल मेथड आहे आणि ही डीसी मोटरमध्ये विचारलेली आहे. तर आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड बघूया. ऑप्शन ए बघा कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह, ऑप्शन बी बघा कॉन्स्टंट व्होल्टेज ड्राईव्ह, ऑप्शन सी बघा कॉन्स्टंट करंट ड्राईव्ह, ऑप्शन डी बघा कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह. तर आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड ही कशी असते? कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह मेथड. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आणि आर्मेचरच्या जागी तुम्हाला फील्ड कंट्रोल मेथड विचारलं तर ते कोणती राहणार आहे? कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह राहणार आहे. आय होप हे दोन प्रश्न तुम्हाला नक्की समजले असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर व्हेरी सेन्सिटिव्ह अँड वाईड स्पीड कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज प्रेफर. प्रश्न बघा, स्पीड कंट्रोल मेथडवर विचारला आहे. व्हेरी सेन्सिटिव्ह म्हणजे एकदम सेन्स करणारी आणि वाईड स्पीड कंट्रोल मेथड असते, अशी खालीलपैकी कोणती मेथड तुम्ही प्रेफर कराल? ऑप्शन ए बघा आर्मेचर कंट्रोल मेथड, ऑप्शन बी बघा वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड, ऑप्शन सी बघा मल्टिपल व्होल्टेज कंट्रोल मेथड, ऑप्शन डी बघा फील्ड कंट्रोल मेथड. तर एकदम व्हेरी सेन्सिटिव्ह असते, काय असते? व्हेरी सेन्सिटिव्ह अँड वाईड स्पीड कंट्रोल असते, अशी कोणती मेथड असते? तर वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड असते. आणि ही मेथड फक्त डीसी मोटरमध्येच यूज केल्या जाते. कोणती मेथड? वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड. महत्त्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हाय फील्ड वाइंडिंग ऑफ ए डीसी सिरीज मोटर इज प्रोव्हाइडेड विथ थिक वायर. थिक म्हणजे जाडा वायर. डीसी सिरीज मोटरची जी फील्ड वाइंडिंग असते, त्या फील्ड वाइंडिंगचा जो वायर प्रोव्हाइड केला जातो तो जाडा वायर का बरं प्रोव्हाइड केला जातो? का बरं प्रोव्हाइड केला जातो? ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए बघा ॲज इट कॅरी लार्ज लोड करंट, म्हणजे जास्तीचा लार्ज म्हणजे जास्तीचा लोड करंट त्यानं त्या वाइंडिंगनं कॅरी केला पाहिजे म्हणून. ऑप्शन बी बघा टू प्रोव्हाइड लार्ज फ्लक्स, जास्त प्रमाणात फ्लक्स प्रोव्हाइड केले पाहिजे म्हणून. ऑप्शन सी बघा एडी करंट कमी करण्यासाठी, ऑप्शन डी बघा रिड्यूस इन्सुलेटिंग मटेरियल कमी करण्यासाठी. तर मित्रांनो बघा, फील्ड वाइंडिंगची डीसी सिरीज मोटरची जी फील्ड वाइंडिंग असते त्याची थिक वायर का बरं वापरला जाते? कारण ॲज इट कॅरी लार्ज लोड करंट, जास्तचा लोड करंट कॅरी करण्यासाठी फील्ड वाइंडिंग थिक म्हणून वापरली जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, व्हाय स्टार्टर आर रिक्वायर्ड इन ए डीसी मोटर. सिंपल प्रश्न आहे. डीसी मोटरमध्ये 3 स्टार्टर लागतात, 2 पॉइंट स्टार्टर, 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर. तर सिंपल प्रश्न विचारलाय, स्टार्टर का बरं रिक्वायर्ड असते डीसी मोटरमध्ये? ऑप्शन ए बघा बॅक ईएमएफ ऑफ दिस मोटर इज 0 इनिशियली, म्हणजे जो बॅक ईएमएफ जो तयार होतो तो 0 करण्यासाठी. ऑप्शन बी बघा दिस मोटर आर नॉट सेल्फ स्टार्टिंग, ती मोटर सेल्फ स्टार्टिंग नाही राहत म्हणून तुम्ही स्टार्टर लावता आणि तिला सेल्फ स्टार्ट करतात म्हणून वापरल्या जाते. ऑप्शन सी बघा दिस मोटर हॅव हाय स्टार्टिंग टॉर्क, कारण स्टार्टिंग टॉर्क हाय मिळावा म्हणून आपण स्टार्टर लावतो. ऑप्शन डी बघा टू रेस्ट्रिक्ट आर्मेचर करंट ॲज देअर इज नो बॅक ईएमएफ ॲट स्टार्टिंग, म्हणजे जो स्टार्टिंगला जो आर्मेचर करंट जो असतो तो खूप जास्त असतो, त्याला रोखण्यासाठी. आणि बॅक ईएमएफ, कारण स्टार्टिंगला कुठल्याही प्रकारचा बॅक ईएमएफ राहत नाही म्हणून. तर तुम्ही व्हाय स्टार्टर आर रिक्वायर्ड फॉर डीसी मोटरमध्ये स्टार्टर का बरं रिक्वायर्ड असते? कारण सुरुवातीला जो आर्मेचर करंट असतो तो खूप हाय असतो, तो हाय असलेला करंट रेस्ट्रिक्ट म्हणजे रोखण्यासाठी किंवा त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी किंवा पाहिजे तितका वाहण्यासाठी तुम्ही काय करता? स्टार्टर वापरता, कारण तेव्हा स्टार्टिंगला बॅक ईएमएफ काहीच राहत नाही म्हणून. टू रेस्ट्रिक्ट द आर्मेचर करंट, डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए 3 पॉइंट स्टार्टर इज यूज फॉर. सिंपल प्रश्न आहे. 3 पॉइंट स्टार्टर जे वापरता तुम्ही खालीलपैकी कोणत्या मोटरला वापराल? ऑप्शन ए बघा शंट मोटरला, ऑप्शन बी बघा शंट ॲज वेल ॲज कंपाऊंड, म्हणजे शंट आणि कंपाऊंड दोन्ही मोटरला, ऑप्शन सी बघा शंट सिरीज आणि कंपाऊंड तिन्ही मोटरला, ऑप्शन डी बघा नॉट फॉर डीसी मोटर, म्हणजे डीसी मोटरला तुम्ही 3 पॉइंट स्टार्टर वापरत नाही. तर मित्रांनो हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट, स्टार मार्क करून ठेवा. 3 पॉइंट स्टार्टर तुम्ही शंट आणि कंपाऊंड मोटर दोघांना सुद्धा वापरू शकता. तर 3 पॉइंट स्टार्टर नेहमी शंट आणि कंपाऊंड मोटरला, या दोन्ही मोटरला वापरता येते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ ए डीसी शंट मोटर इज जनरली. एक डीसी शंट मोटर असते आणि डीसी शंट मोटरचा जो स्टार्टिंग रेजिस्टन्स असतो, डीसी शंट मोटरचा जो स्टार्टिंग रेजिस्टन्स असतो तो जनरली कसा असायला पाहिजे? ऑप्शन ए बघा लो असायला पाहिजे, अराउंड 0.5 किलो ओहम, ऑप्शन सी बघा अराउंड 5 किलो ओहम, ऑप्शन डी बघा इन्फायनाइटली लार्ज. तर स्टार्टिंग रेजिस्टन्स बघा मित्रांनो, स्टार्टिंग रेजिस्टन्स
डीसी शंट मोटरचा जनरली कसा असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट विल हॅपन इफ डीसी मोटर इज यूज विदाउट स्टार्टर. प्रश्न समजला असेल तुम्हाला. काय होईल जर तुम्ही डीसी मोटर वापरत आहे परंतु बिना स्टार्टरची म्हणजे विदाउट स्टार्टरची, तुम्ही डीसी मोटरचा यूज करत आहे विदाउट स्टार्टर, कुठल्याही प्रकारचं स्टार्टर न लावता तुम्हाला जर डीसी मोटरचा वापर करायचा आहे तर काय होईल. ऑप्शन ए बघा, हेवी स्पार्किंग होईल ब्रशेसमध्ये. ऑप्शन बी बघा, ती स्टार्ट होईल स्मूथली. ऑप्शन सी बघा, ती स्टार्टच होणार नाही, विल नॉट स्टार्ट ॲट ऑल. ऑप्शन डी बघा, डिपेंड ऑन लोड, ती लोडवर डिपेंड करेल. तर मित्रांनो काय होईल जेव्हा डीसी मोटरचं तुम्ही डीसी मोटर लावाल पण विदाउट स्टार्टर लावाल तर काय होईल मित्रांनो, हेवी स्पार्किंग ॲट ब्रशेस. काय होईल, हेवी स्पार्किंग ॲट ब्रशेस. तर जर तुम्ही विदाउट स्टार्टर जर डीसी मोटर यूज केली तर ब्रशेसमध्ये काय होणार आहे, हेवी स्पार्किंग होणार आहे. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द रेजिस्टन्स ऑफ एनव्हीसी. एनव्हीसीचं फुल फॉर्म काय आहे, नो ओल्ड कॉईल. ओके, एनव्हीसीचं फुल फॉर्म आहे नो ओल्ड कॉईल. नाही, एनव्हीसी कुठे लागली जाते, स्टार्टरमध्ये लागलेली जाते. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे की द रेजिस्टन्स ऑफ एनव्हीसी इज, म्हणजे जी एनव्हीसी असते त्या एनव्हीसीचा रेजिस्टन्स कसा असतो, नो ओल्ड कॉईलचा रेजिस्टन्स कसा असतो. ऑप्शन ए बघा, स्मॉल असतो. ऑप्शन बी बघा, लार्ज असतो. ऑप्शन सी बघा, इन्फायनाईट असतो. ऑप्शन डी बघा, 0 असतो. तर रेजिस्टन्स ऑफ एनव्हीसीचा नेहमी कसा असतो, स्मॉल असतो. कसा असतो, स्मॉल असतो. त्याच्यामुळे सुद्धा स्टार्टिंगला काय होते, स्टार्टिंगला मोटर जास्त करंट घेते कारण एनव्हीसीचा रेजिस्टन्स कसा असतो, स्मॉल असतो. म्हणून सुरुवातीला मोटर काय करते, जास्त करंट घेते. म्हणून ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओव्हरलोड कॉईल परफॉर्म द फंक्शन व्हेन. प्रश्न समजला असेल तुम्हाला. एनव्हीसी असते आणि एक ओएलसी असते. ओएलसीच म्हणजे ओव्हरलोड कॉईल. ओव्हरलोड कॉईल परफॉर्म करते त्या फंक्शन काय, जेव्हा फंक्शन ओव्हरलोड कॉईल परफॉर्म करते तिचं फंक्शन काय आहे जेव्हा. ऑप्शन ए बघा, इन द केस ऑफ फेल्युअर ऑफ फील्ड करंट. ऑप्शन बी बघा, इफ द रेजिस्टन्स इज व्हेरी हाय. ऑप्शन सी बघा, इफ आर्मेचर करंट इन्क्रीज बियॉन्ड सर्टेन व्हॅल्यू ॲट द स्टार्ट ऑफ इच रोटेशन. बघा प्रश्न तुम्हाला समजला असेल. म्हणजे ओव्हरलोड कॉईल केव्हा काम करेल, ओव्हरलोड कॉईल केव्हा काम करेल, तिचं फंक्शन काय आहे. तर इन द केस ऑफ फेल्युअर ऑफ फील्ड करंट, म्हणजे फील्ड करंट फेल्युअर झाला तेव्हा. ऑप्शन बी बघा, रेजिस्टन्स जेव्हा हाय राहील तेव्हा. आणि ऑप्शन सी बघा, आर्मेचर करंट इन्क्रीज होईल बियॉन्ड द सर्टेन व्हॅल्यू. बियॉन्ड द सर्टेन व्हॅल्यू म्हणजे एक सर्टेन व्हॅल्यूपर्यंत त्याने करंट घेतला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त करंट झाला तर तेव्हा ती ओव्हरलोड कॉईल ऑपरेट होईल. ऑप्शन डी बघा, ॲट द स्टार्ट ऑफ द इच रोटेशन. तर मित्रांनो याचा आन्सर काय आहे, ओव्हरलोड कॉईल केव्हा परफॉर्म होईल, जेव्हा आर्मेचर करंट त्यानं सेट केलेल्या व्हॅल्यूपेक्षा जर जास्त झाला, बियॉन्ड सर्टेन व्हॅल्यू, बियॉन्ड म्हणजे त्यापेक्षा जास्त जर झाला तर तुमची ओव्हरलोड कॉईल परफॉर्म करेल. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टार्टर कॅन सफिशियंटली स्टार्ट द डीसी सिरीज मोटर. महत्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा. खालीलपैकी कोणती स्टार्टर डीसी सिरीज मोटरला तुम्ही सफिशियंटली स्टार्ट करण्यासाठी यूज केल्या जाते. खालीलपैकी कुठल्या प्रकारचं स्टार्टर डीसी सिरीज मोटरला, कोणती मोटर आहे मित्रांनो, डीसी सिरीज मोटरला स्टार्ट करण्यासाठी यूज केल्या जाते. ऑप्शन ए बघा, 3 पॉईंट स्टार्टर. ऑप्शन बी बघा, 4 पॉईंट स्टार्टर. ऑप्शन सी बघा, 2 पॉईंट स्टार्टर. ऑप्शन डी बघा, सी एन डी म्हणजे कॅन नॉट डिटरमाइन. तर मित्रांनो डीसी सिरीज मोटरसाठी नेहमी कुठल्या प्रकारचं स्टार्टर वापरतो आपण, 2 पॉईंट स्टार्टर यूज केल्या जाते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. येणारे 2 प्रश्न हे एवढे महत्वाचे आहे, आताच तुम्ही डबल स्टार मार्क करा या दोन्ही प्रश्नांना. 19वा प्रश्न बघा तुमच्यासाठी. द बॅक ईएमएफ ऑफ डीसी मोटर इक्वेशन. डीसी मोटरमध्ये जे बॅक ईएमएफचं जे इक्वेशन असते तर ते काय असते. ऑप्शन ए बघा, ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए. ऑप्शन बी बघा, ईबी इज इक्वल टू व्ही प्लस आय आर ए. ऑप्शन सी बघा, ईबी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस आय आर ए. ऑप्शन डी बघा, ईबी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर प्लस आय आर ए. तर बॅक ईएमएफ म्हणजे ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए, आणि हे कशामध्ये असते, डीसी मोटर मध्ये. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए. मग मित्रांनो मला सांगा, इजी इज इक्वल टू काय असते जनरेटरच्या केसमध्ये, तर तिथे असते व्ही प्लस
IA RA दोन्ही फॉर्म्युले आत्ताच तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हा झाला जनरेटरच्या केसमध्ये आणि हा झाला तुमचा मोटरच्या केसमध्ये. तर आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल की डीसी मोटरचं EMF इक्वेशन बॅक EMF इक्वेशन काय असते, EB इज इक्वल टू V मायनस IRA. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि नेक्स्ट क्वेश्चन मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला होमवर्क द्यावं, कारण तुम्ही जर अभ्यास सातत्यानं करत असाल ना, तुम्ही जर डीसी मोटरचं थेरी थोडीफार जरी वाचली असेल तर या प्रश्नाचं उत्तर माझा प्रत्येक स्टुडंट आणि जोही हा क्लास बघेल तो नक्कीच याचं आन्सर मला कमेंटमध्ये देणार म्हणजे देणार. तर प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय काय म्हटलंय. द बॅक EMF ऑफ डीसी मोटर इक्वेशन. डीसी मोटरमध्ये बॅक EMFचं इक्वेशन काय असते. ऑप्शन ए बघा EB इज इक्वल टू P5NZ डिवायडेड बाय 60 आहे. ऑप्शन बी बघा EB इज इक्वल टू P5N डिवायडेड बाय 60. ऑप्शन सी बघा EB इज इक्वल टू 60A डिवायडेड बाय P5ZN. ऑप्शन डी बघा EB इज इक्वल टू 5NZ डिवायडेड बाय 60A. तर तुम्हाला चारही ऑप्शन समजले असेल आणि बॅक EMFचं काय विचारलेलं इक्वेशन विचारलेलं आहे. तर हा प्रश्नाचा आन्सर मला प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण आणि माझे जेवढे विद्यार्थी हा क्लास बघणार आहे ना त्यांनी प्रत्येकाने मला आन्सर कमेंटमध्ये द्यायचं म्हणजे द्यायचं. त्याच्यामुळे काय होते, माझं मोटिवेशन वाढते. मित्रांनो आजचे टॉप 20 क्वेश्चन्स होते. मी तुमच्यासाठी क्वालिटीवाले 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो. याचे सुद्धा 4 किंवा 5 लेक्चर होणार आहे आणि तुमचं डीसी मोटर सुद्धा असंच फिनिश होणार आहे. तुमची एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन 100% करून देणं माझी जिम्मेदारी आहे. फक्त तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा. कुठल्याही अफवांवर जायचं नाही की जाहिरात येईल की नाही येईल, त्या GRचं काय होईल. जसंही माझ्याकडे काही अपडेट असते ना तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर अभ्यास सातत्यानं सुरू ठेवा आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. तुम्हाला यूट्यूबवर पैसे द्यावे लागते नाही, फक्त जायचं, लिंक ओपन करायची आणि क्लास करायचा आणि पूर्ण करायचा. व्हिडिओ कुठलाही न थांबता तो व्हिडिओ पाहायचा. ओके मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन नसेल झालं तर आत्ताच जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नसेल केलं तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, म्हणजे क्लासची नोटिफिकेशन असो वा व्हिडिओ असो तुम्हाला तुमच्यापर्यंत पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचून जाईल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचं सेशन नक्की आवडलं असेल. कमेंट करून सांगा सेशन कसं वाटलं. आणि एक तुमच्यासाठी एक असं टास्क होतं की तुम्ही जर मला तुमचा मोटिवेशनल थॉट हिंदी, इंग्लिश वा मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये जर तुम्ही जर मला कमेंट केला तर तो थॉट घेऊन मी कॉपी करून चांगला थॉट म्हणजे जसं आज मी पहिला थंबनेल नंतर थॉटची इमेज होती तर तुमचं नाव खाली राहणार आहे आणि तुमचं तो थॉट राहणार आहे असं माझी प्रतिक्रिया आहे. तर तुमचं काय त्यावर इम्प्लिमेंट होते बघूया. तुम्ही कोण स्टुडंट तो थॉट लिहून मला पाठवतो किंवा मोटिवेशनल थॉट्स लिहून मला सेंड करतो, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तोच कॉपी करेल मी आणि मोटिवेशनल थॉटवर लावणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. 20व्या प्रश्नाचा आन्सर मला प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन, नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर मी नक्की येईल. तोपर्यंत बाय.